पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। परीक्षेला निघाला पण मृत्यूनं गाठलं। चिखलीत भीषण अपघातानं संताप। चिखली बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान मालगणी फाटा इथं आज सकाळी सुमारे 9 वाजता झालेल्या भीषण अपघातात एकलारा येथील 21 वर्षीय शंतनू नारायण अंभोरे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून बुलढाण्याकडे जात असताना भरधाव ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्यानं ही धक्कादायक घटना घडली। अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत पोलिसांना माहिती दिली, मात्र ट्रकच्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्यानं संतापाची लाट उसळली आहे। मालगणी फाटा परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। प्रेम संबंधात कटुता निर्माण झाल्यामुळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा इथं ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या विरोधात दिनांक 9 फेब्रुवारी 2026 पासून अमरण उपोषण करणार म्हणून लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला, आरोपीस अटक करून न्याय मिळण्याची मागणी। बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी ब्रह्मपुरी शिवारात प्रियसी ज्योत्स्ना राहुल कुटे हिनं फोन करून बुलढाणा इथं मला बोलावून घेतलं। बुलढाणा इथं पोहोचल्यावर आम्ही लग्न मंदिरात जाऊन मित्र परिवारासमक्ष लग्न केलं। तदनंतर संध्याकाळी 5:45ला तिला सोडण्यासाठी ब्रह्मपुरी इथं गेलो असता अंबोरे यांच्या शेताजवळ ज्योत्स्ना हिला फोन आला म्हणून ती माझ्या मोटरसायकलवरून उतरून फोनवर बोलत पुढे जात असताना रोडच्या बाजूला अज्ञात 2 आरोपी व समाधान विठोबा अंबोरे हे त्या ठिकाणी आले। क्षणाचाही विचार न करता लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केला। तसेच इतर 2 अज्ञात इसमांनी काट्या व पाईप लाथाबुक्क्यांनी खाली पाडून फिर्यादीस मारहाण केली। याशिवाय त्याची प्रियशी यांनी सुद्धा त्याला लाथासह मारहाण केली आहे। फिर्यादीत मरणावस्थेत सोडून पळून गेले। शुद्धीवर आल्यावर फिर्यादी पोलीस स्टेशन चिखली इथं रिपोर्ट देण्यास गेले असता मेडिकल होऊन गैरअर्जदार ज्योत्स्ना राहुल कुठे व समाधान विठोबा अंबोरे व इतर अज्ञात 2 यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत। फिर्यादी यांची मागणी, आरोपीस त्वरित अटक करण्यात येऊन न्याय देण्यात यावा। मरण सोनू नये माझ्यावर माझ्या प्रियसीकडून 7/2/2026 रोजी जीवघेणा हल्ला झालेला आहे। मी दिनांक 9/2/2026 रोजी त्यांच्या भाऊ आहे समाधान विठोबा अंबोरे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आहेत, ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, त्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार होतो। मी उपोषणाला बसणार नाही म्हणून आणि मी त्यांच्या बहिणीशी मित्रपरिवाराच्या समक्ष मंदिरात बुलढाणा येथे लग्न केल्यामुळे त्या रागातून त्यांनी व त्यांच्या बहिणीने कट कारस्थान रचून मला ब्रह्मपुरी शिवारात सायंकाळी 5:45च्या सुमारास जीवघेणा हल्ला करून मारहाण केलेली आहे। त्यांच्या बहिणीला तुला बोलवलं होतं का तू स्वतः गेलता? नाही, त्यांच्या बहिणीचा मला त्या दिवशी 12ला पहिला फोन आला होता। त्यानंतर त्यांनी परत मला कमीत कमी 5 ते 10 वेळेस फोन केला होता की आपल्याला लग्न करायचं म्हणून ये म्हणून। मी परंतु पहिल्या फोनला गेलो नाही, परंतु परत फोन आल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेस मी सगळी घटना घडली सायंकाळी। त्यांनी किती लोक होते मारायसाठी? हे दोघं होते, बहीण भाऊ आणि अज्ञात 2 इसम होते। आणि तू मग पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली का? हो, पोलीस स्टेशनला मी रिपोर्ट दिलेला आहे 10 तारखेला। कोणत्या पोलीस स्टेशनला? चिखली पोलीस स्टेशनला, कारण घटना ब्रह्मपुरी येथे घडलेली होती त्यामुळे मी चिखली पोलीस स्टेशन। आणि तू राहणार कुठलचा होता? मी राहणार चांदोळचा आहे। हो का? तालुका जिल्हा बुलढाणा। मग गुन्हा दाखल झाला का त्यांच्यावर? हो, गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर। ठीक.